आता आम्ही कुडाळ यायला निघत आहे. कुडाळला नाही, सॉरी, केळूस गावात. आता आपण हैसून केळूस गावात जाऊचा अंदुरला केळूस पुढचा ना, पुढचा अंदुरलाच जाऊचा. चामुंडेश्वरीचं मंदिर असं हा बरोबर, जाऊचा आमका. हे काका आपल्याला चामुंडेश्वरी मंदिराच्या इकडे सोडणार आहे, ड्रॉप करणार आहे. किती किलोमीटर आहे हैसून? 20 किलोमीटर. 20 किलोमीटर हे चामुंडेश्वरी देवीचं मंदिर आपल्याला कुडाळ स्टेशन भेटतं. आणि आहे ना ती एसटी गेली ती चौके मार्गे, हा धामापूर मार्गे होता. हैसून स्टेशन पासून असा हैसून मालवण गाडी असा कुडाळ जाऊ, कुडाळ मालवण, कुडाळ मालवण ते स्टेशन जवळ येता. आणि तो तिथं टाइम असा हैसून टायमावर गाडी असा. आपण मालवणीतून बोलत असतो आणि या काकांसोबत मी मालवणीत बोलतोय. मालवणी आपली भाषा आहे आणि तिथे बोलता आली पाहिजे आणि कोकणात बोलताच आली पाहिजे मालवणी. हे बघा अशी वाट आहे कोकणात, ही स्टेशन पासून जाते. तर चला, तर मग असं जर मालवण मध्ये तुम्हाला जायचं असेल कुडाळपासून तर एसटी नशीब स्टेशन पासून सुरू केली आहे. पहिली स्टेशन पासून नव्हती, आता गेली आहे. आता केली असं हा ना, प्रवाशांना आता केली आहे. काकांनी सांगितल्याप्रमाणे पहिली डेपोतून असायची, धामापूर मार्गे जाते मालवणात. मालवणात जाणाऱ्या लोकांसाठी एक मस्त मार्ग मिळालाय लोकांना. हा बघा, त्यावरतून ट्रेन जाते. आणि आता आपली गाडी इथून जाणार आहे, बाहेर पडणारी डायरेक्ट. ही टिटर जातात ना खायच्या आंदोलन. अंदूरला गावात आम्ही वस्तीला राहणार आहोत आणि अंदूरला टीटा आहे काका नेऊन सोडतले आमका. हा अंगणवाडीत नाही जाऊ, आमच्या तारादेवीचा उत्सव ना, उद्या 3 दिवस 4 दिवस रविवार येलो ना, सुट्टी टाका निघलोय. एका जातलो आम्ही, रूम ते चामुंडेश्वरी जवळ आम्ही थांबणार. तिकडे रूम आहे देवीच्या मंदिराजवळ, पण आम्ही तिकडे वस्तीला राहणार आहोत. केसात नाही ना रूम देवी, हा तर थळच देवी जवळ चालू आहे त्यांचा तारा मंदिर, तारादेवी मातेच्या इथे. ते बघा, इथून मार्केटची रहदारी सुरू झाली. हा रस्ता डेपो जवळ येतो. MIDC मार्गे पाट मार्गे मालवण असतो. हा तो मालवणलाच जात असतो. आणि हा पाट मार्गे केळूस गाडी जाणार आहे. हा ते काका आपल्याला सांगतायत. जर का तुम्ही मालवण मार्गे प्रवास करणार असाल किंवा कुडाळ मार्गे असं वेंगुर्ला मार्गे जात असाल आणि जर तुम्ही कुडाळला उतरसाल, त्या काकांचा रेफरन्स मी तुम्हाला देतो. हे काका तुम्हाला बरोबर तिथे नेऊन सोडतील. आणि काकाने अगदी पैसे बरोबरच घेतले, काय जास्त घेतले नाही. अगदी पैसे काढले त्यांनी, पैसे काढले. आता कुठेही कोकणात प्रवास करतात तर जास्त पैसे काढले जातात. त्यांनी बरोबर पैसे सांगितले. स्टेशन पासून आमच्या गावात होते ते 500 रुपये, त्याच्यावर त्यांनी जास्त पैसे सांगितले नाही. तर अशी माणसं खूप कमी भेटतात प्रवासात. आणि तुम्हाला रेफरन्ससाठी मी यांच्या, जर तुम्ही प्रवास करायला रेफरन्स मी खाली कॅप्शन डिटेल मध्ये टाकेन. नाव वगैरेचा फोन नंबर, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता जेव्हा तुम्ही कुडाळला येताल तेव्हा.
कुडाळला आल्यावर तुम्ही या काकांशी संपर्क करा आणि मी त्यांचा नंबर तर कॅप्शन मध्ये देईल. आणि अगदी त्यांनी बरोबर पैसे सांगितले, जास्त पैसे त्यांनी काढले नाही. आमच्या गावात जायला केसात तेवढेच पैसे कुडाळवरून घेतात. काय काय लोक काढतात जास्त पैसे, पण त्यांनी इमानदारीने तेवढे पैसे घेतले म्हणे. आणि आम्ही निघाले नाही तर आम्ही एसटी करून जाणार होतो, पण बोला एवढा लांब जाणार आहे तर लांबचा प्रवास आहे थोडा, तर आपण रिक्षाने जाऊया. आणि आम्ही रिक्षाने प्रवास करतोय, त्यासाठीच आपण कुडाळ स्टेशनमधून रिक्षा केली. त्याचा हा दुसरा व्लॉग मी घेऊन येतोय. पुढा ते केळूसगाव, आंदुर्ले गाव. केळूसगाव जरा पुढेच आहे, त्या गावाला लागूनच गाव आहे, ते एकत्र गाव आहे. केळूसगाव वेंगुर्ला सुरू झाला आणि आंदुर्ले गाव पुढा. आंदुर्ला कुडाळच लागतं ना, वेंगुर्ला लागतं ना, वेश सुरू झाली ना. आमचं गाव ते केळूस आहे ना, ते वेंगुर्लाच्या वेशी, हा वेंगुर्ला तालुक्यात वेश सुरू झाली तिकडून. आणि कुडाळ म्हणतो ना ते आंदुर्ला पर्यंत आहे, पण दोन्ही गाव जवळ जवळ आहेत असं त्या गावाचं हे आहे. तर तुम्ही पण प्रवास करत, जर आता तुम्ही त्या साईडला काही जा, तुम्ही तर जाणारच आहे. कारण मी जे व्हिडिओ तुमच्यासमोर आणणार ते बघून तुम्हाला वाटणार की त्या ठिकाणी जावं, ते ठिकाण एक्सप्लोर करावं. इतकं सुंदर केळूस गाव आहे, ते आंदुर्ले गाव आहे. आणि नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन प्रवास कराल. आणि सगळे ते कॅप्शन डिटेल्स आपले प्रवासापासून ते तर असणारच आहेत आणि कॅप्शन मध्ये असणार आहेत, तर तुम्ही ते फॉलो करा आणि इथपर्यंत या. कुठे ना कुठेतरी जागा अवेलेबल असते राहायला, पण स्पॉट फिरण्यासारखे केळूस गावात आणि वेंगुर्ल्यात, आंदुर्ल्यामध्ये देवस्थान तिकडली प्रसिद्ध आहेत देवस्थान. तर आपण पुढे जरा गेल्यावर व्हिडिओ बघूया. घाटमार्गे रस्ता त्यांनी काढलेला आहे. हे सगळं असं कोकणातली होळी वाट. MIDC मार्गे हा रस्ता आहे. बघा गावात पण MIDC आहे, कुडाळमध्ये कुडाळ MIDC, सगळं कुडाळ MIDC रस्ता आहे. आणि बघायला गेलं इथे पूर्ण गरमी सुरू झाली मध्ये अजूनच वाटायला लागलं, एसी थंडच आणि खारं वाफ मारायला लागली. सुंदर असा प्रवास झाला आणि इथून पुढे आम्ही रिक्षाने प्रवास आमच्या गावापर्यंत करतोय. ही अशी कोकणातली वहिवाट आहे बघा. मस्त तुम्ही पण या कोकणात आणि हा कोकणातला निसर्ग तुम्ही अनुभवा. काय सांगता का? काय नाही, गाडी चालू बघा. तुमचा नंबर सबस्क्राईब लोकांना देतले, हे लोक व्हिडिओ बघतले, तुमची ही व्हिडिओ बघतले, कधी पुढे देऊ का असा तुम्ही संपर्क साधतले लोक. हा लोकांचा घेऊन जा, तुम्ही इमानदार वाटला मी तुमचा रेफरन्स दिलाय. हा नंबर तुमचा देऊन ठेवा, लोक बघता व्हिडिओ. नंबर तुम्हाला व्हिडिओ मध्ये आपण व्हिडिओ बनवू ना आता, व्हिडिओ मध्ये सांगता तुमचा नंबर. त्याला आपण पुढच्या प्रवासाला हे नेरूळ पार आहे. नेरूळ पार याची वाटी असं या गावाचं नाव आहे. सगळी ऐकलेली गाव आहेत आम्ही आणि आम्ही लहानापासून आम्ही ऐकत आलो. स्वामींचा मठ असं ना माळेच्या वाडी असं ना. हा माळेच्या वाडी एक स्वामींचं मठ आहे. एक आता पहिले पार मांगू स्टेशन MIDC. बघा कोकणातले वाट रांगोळी काढले नाही, इतकं सुंदर कोकणात आहे. खूप उत्सव असता रांगोळी काढल्यानंतर. हा गावडोबा देव त्यांचा उत्सव असतो बरोबर.
झाला हा स्वामींचा आहे ना ते त्यांचाच ना ते महाराजांचा गावडोबादेव हा गावडो हा मला माहिती आहे जाऊ दे ना ते केंद्रात स्वामींचं मठात गडदे मठात आहे ना स्वामींचं हा पारोड माड्याची वाडी हा शॉर्टकट काढला आपण मालवणीत बोलतोय एक दिवस राहील सेट व्हायला मालवणीत बोलायला पण होईल मला दैनिक जीवनातली भाषा ही मालवणी भाषा हे बघा हे गावडोबा मंदिर अशी गोष्टी देवस्थान आहे आपण गाव सजवलंय तेव्हाचा उत्सव होता अगदी इमानदारी पैसे मुंबईचा माणूस दिसला आता जास्त पैसे काढतात परत आता रिटर्न जाणार आहे पण काका रिटर्न माहिती खाली खाली एमटी येतात पण असं असतं कोणी मिळालं त्यांचं जरा पेट्रोलचं असं इश्यू होतो पाटमार्गे पळवड्या मार्गे गाडी काढणार आपण पाट रस्ता आला हा पाटमार्गे केळूजला पण जातो खिंडीवरून पाट पळवड्या तुम्ही ऐकलाच असाल 8 किलोमीटर पाट आहे आवाज दिली गावात पाट हे सगळे एका लाईनी असलेली गाव आहे ती निवती पाट याला समुद्र पट्टा लागलेला आहे सुंदर असा तो तुम्हाला कधीतरी अनुभवता आला तर इथे या मार्गाला येताना अनुभव खूप समुद्रपट्टा आहे हा निवती मापण पाट खवणे कालवी म्हणतात सुंदर असं सर्वांनी दिलेलं एक सौंदर्य आहे ते आपण स्वप्नाला सर्वांनी प्रयत्न सगळ्यांनी केला ते प्रयत्न आपण केला तिकडे काही लागलं आहे सागरी किनाऱ्यावर समुद्र भागावरती पाणी आहे आणि आपण आंबुर्ल्या गावात आलोय पिंड म्हणून गाव आहे नागपूर आंबुर्ल्याला जायला रस्ता आहे आता आपण आंबुर्ल्या गावात पोहोचतो आणि आंबुर्ल्या लागूनच केळूस गाव आहे आपण इथपर्यंत 22 किलोमीटर आम्ही आत आलो काकांनी आम्हाला 22 किलोमीटर आत आणून सोडले काका आहेत आणि त्यांनी आम्हाला कुळापासून आंदोले गावात आणून सोडलं आणि कुठलाही जास्त पैसे न काढता त्यांनी इथपर्यंत सोडला तर तुम्ही कुठलाही मुंबईचा जरी एक प्रवासी दिसला तर कुठलेही रिक्षावाले जास्त पैसे काढतात आणि तेवढाच किमतीत इकडे आणून सोडलेला आहे
तर तुम्ही जर कुडाळमध्ये प्रवास करत असाल किंवा वेंगुर्ला साईडला प्रवास करत तर ह्या काकांचा रेफरन्स किंवा ह्या काकांचा नंबर मी खाली कॅप्शन मध्ये देणार. काका तुमचं नाव काय, तुमचा नंबर? माझं नाव मनोज सर्वेलकर, मी नेरूरचा कुडाळचा. माझा नंबर आहे 97 63 12 68 18. हा, ह्या काकांचा नंबर आहे हा. तर हे ओमकार थिंडी व्लॉग नुसता एक्सप्लोअरचाच नसला तर चॅनल नाही, तर हे एक मराठी माणसासाठी असलेलं एक व्यासपीठ आहे. त्यानंतर एक हा नवीन प्रयत्न मी पुढेही चालू करणार, मी आधीही चालू केलाय. तर इथे येण्यासाठी हा काकांचा नंबर तुम्हाला दिला आहे, तुम्ही कुठेही येऊ शकता वेंगुर्ला कुडाळ. काका भाडं असून देत, मी तुम्हाला योग्य किमतीत सोडू शकतो. हा, आणि कुडाळ गाड्यांना असतात, तेजस एक्सप्रेसला असतात किंवा जनशताब्दीला असतात, मांडवीला असतात, प्रत्येक गाडीच्या टायमाला तिकडे हजर असतात. तर ह्या काकांचा नंबर मी खाली कॅप्शन मध्ये नाव देणार. पुढे आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू. धन्यवाद.